एक सुरुवातीपासून एक आनंदोत्सव साजरा केला आणि सर्व सामाजिक कार्यक्रम घेतले, महिलांचे कार्यक्रम घेतले, युवांचे कार्यक्रम घेतले। या ठिकाणी आता दुःख होते की आज बाप्पांचं विसर्जन आहे, आज बाप्पांचं विसर्जन आहे, दुःख होते। म्हणजे जड अंतकरणाने विसर्जनाला आम्ही सहभागी होतोय, खूप म्हणजे दुःख होते। 8 दिवस सगळ्यांचे, 10 दिवस सगळ्यांचे मनोमिलन व्हायचे, सर्वांच्या भेटी व्हायच्या। एक समाज एक गणपती हा उपक्रम चांगला राबवला आहे। सर्व सदस्यांनी, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी रोज एकदम अटीतटीचे सर्व प्रयत्न करून कार्यक्रम एक सक्सेसफुली करून दाखवला। त्याबद्दल मी गणेश मंडळाच्या वतीनं सर्वांचा मनापासून आभारी आहे। आपलं पूर्ण नाव आणि पोस्ट सांगा। माझं नाव आहे धनराज मुंडे, कार्याध्यक्ष गणेश महासंघ। तुम्हाला मी असा प्रश्न विचारणार की म्हणजे एक समाज एक गणपती असा याचा मेसेज काय समाजाला देणार तुम्ही आणि याचा काय माइंडमध्ये आला तुम्ही की आता ठेवूया? एक समाज एक गणपती याचा जो मिनिंग आहे, खरं तर सध्या समाजामध्ये जे द्वेष पसरलेला आहे, सध्या तुम्ही पाहताय जी परिस्थिती आहे, सगळेजण एकमेकाच्या समाजावर उठलेले आहेत, तर हे कुठंतरी कमी व्हावं। गणपती हा सण सगळे समाजातले जेवढे घटक आहेत त्या घटकांना एकत्र करण्यासाठी हा सण सुरू केलेला आहे। तर त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की जेवढ्या समाजातले, विविध समाजातले घटक आहेत त्या सगळ्यांनी इथं यावं, आमच्यासोबत गणपतीची आरती करावी, हा सण साजरा करावा। किती वर्षापासून असं चालू आहे की हे फर्स्ट वर्ष होतं तुमचं? आता एक समाज एक गणपती ही जी संकल्पना आहे, या संकल्पने थ्रू हे पहिलंच वर्ष होतं आपलं। आता पुढच्या वर्षामध्ये काय करणार तुम्ही, म्हणजे काय एक आणणार तुम्ही काय मेसेज? आता यावर्षी जो आम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे, अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे। पुढच्या वर्षी यापेक्षाही अजून आम्ही मोठं काय करू शकतो याच्यावरती आमचा भर असेल। पुढच्या वेळेस अजून मोठी तयारी असेल, अजून जास्त समाजाला एकत्र करायचा प्रयत्न असेल आणि या वर्षीच्या ह्या उपक्रमामध्ये ज्या सर्व माझे मित्र असतील, कार्यकर्ते असतील, जी कार्यकारिणी असेल, या सगळ्यांनी ज्या प्रकारे त्यांचा वेळ दिला त्यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि याच्या दुसऱ्या वर्षी जो आपण गणपती स्थापन करू त्यावेळेस ह्यापेक्षाही मोठा अजून काहीतरी करू, एवढंच सगळ्यांना सांगतो। धन्यवाद। आज विसर्जन शहरवासियांना काय मेसेज आहे तुमचा? कोणाला? शहरवासियांना काय मेसेज आहे विसर्जन? विसर्जनाचा एवढाच मेसेज देईल की गणपती हा सण आपण आनंदासाठी साजरा करतो, कुठंही कसलेही भांडणं करू नका, सगळ्यांनी एकत्र राहून मिरवणूक काढताना सुद्धा कसली प्रकारची हानी होणार नाही, कोणाला जीवितहानी होणार नाही याचं लक्ष ठेवून विसर्जन करा आणि सेफली घरी जा। आपलं नाव आणि पोस्ट सांगा। माझं नाव शुभम कांचन कुमार चाटे आहे, मी या मंडळाचा अध्यक्ष आहे।